काय असतं हे लामाफेरा? मास्टर बुद्धांना आपण स्वतः इन्व्हाइट करतो, इन्व्होक करतो, त्यांच्या एनर्जीजना बोलावतो. लामाफेरासाठी मोस्टली कुठले प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे लोक येतात? फायनान्शियल इश्यूज किंवा करिअर ग्रोथ, मेजर हेल्थ इश्यूज आणि मग नंतर ब्लॅक मॅजिक. आता आपण ज्या प्रॉब्लेममध्ये आहोत त्याच्याशी संबंधित जो हेवीएस्ट कर्म आहे की जो निघत नाहीये तो त्या ढाई फेरामध्ये रिमूव्ह केला जातो. म्हणजे स्वतः बुद्ध येऊन ते क्लिअर करतात. तर ब्लॅक मॅजिक म्हणजे काही सिंपल अगदी समजून घ्या की एनर्जी एकच आहे, कुठलीही असो, पण त्याला जोडले जाणारे जे इंटेन्शन्स आहेत त्यानुसार त्या एनर्जीचा फॉर्म चेंज होतो. आता गरज नाही की प्रत्येक वेळी समोर असलाच पाहिजे रिसिव्हर, असं नाही. डिस्टन्स हिलिंग पण देता येतं आणि तेवढंच छान प्रकारे ते काम करतं. म्हणजे मी इथे बसले, क्लायंट दुसऱ्या शहरात आहे, मुंबई, पुणे, नाशिक किंवा अगदी देशाच्या बाहेर कुठेही असो. कारण हिलिंग हे ॲक्च्युली असं काही दिसणारी अशी गोष्ट नाही आहे ना की दिसतं असं काही तिथं नसतं. लामाफेरामध्ये हिलिंग करताना फोटोग्राफ मॅन्डेटरी आहे, म्हणजे फुल लेंथ फोटोग्राफ लागतो जेव्हा तुमचं डिस्टंट हिलिंग देतात. याच्यात मला म्हणजे मी जर आवाहन केलं बुद्धांना या आणि हे हिलिंग द्या किंवा अशा पद्धतीने काही त्याचं काय वेगळेपण असतं? कुणीही केलं तर होऊ शकेल काय? तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती म्हणजेच राज मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर ज्योती मॅम. डॉक्टर ज्योती मॅम यांच्यासोबत यापूर्वी 5 महिन्यापूर्वी आपण आकाशिक रेकॉर्ड्स या विषयावरती एक अतिशय जबरदस्त असा पॉडकास्ट शूट केला होता आणि त्याला तेवढाच उत्स्फूर्त आणि प्रचंड असा रिस्पॉन्स मिळाला. प्रचंड रिस्पॉन्स, तसेच खूप सारे प्रश्न तुम्हा सगळ्यांकडून आम्हाला विचारण्यात आले आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी ज्योती मॅमला विनंती केली आणि पुन्हा एकदा त्यांना या मंचावरती आणलेलं आहे. बऱ्याच प्रश्नांमध्ये हिलिंग मॉडॅलिटीज, स्पिरिच्युअल हिलिंग याबद्दल ज्योती मॅमकडून आम्हाला ऐकायला आवडेल असं जेव्हा प्रश्न आले, त्यामुळे मी ज्योती मॅमला विनंती केली की आज आपण स्पिरिच्युअल हिलिंग मॉडॅलिटीजवरती काहीतरी एक विशेष पॉडकास्ट करूयात. आणि आजचा जो पॉडकास्ट आपला होणार आहे तो होणार आहे स्पेसिफिक लामाफेरा या स्पिरिच्युअल हिलिंग टेक्निकवरती. लामाफेरा काय असतं, लामाफेरा कोण कोणाला देऊ शकतं, लामाफेरा या टेक्निकने कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, किंवा लामाफेरा तुम्ही, आम्ही किंवा इतर प्रेक्षक शिकू शकतात का, ते शिकण्यासाठी किती दिवस लागतात, त्यात पारंगत होण्यासाठी किती दिवस लागतात, आणि ऐकूनच लामाफेराबद्दलचे जेवढे काही प्रश्न आहेत त्या या लामाफेरा स्पेशल पॉडकास्टमध्ये आपण त्या सर्व प्रश्नांचा विचार करणार आहोत. मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. आपण सरळ डॉक्टर ज्योती मॅडम यांच्याकडे जाऊयात आणि बघूयात त्या काय सांगतात ते. नमस्कार ज्योती मॅम. नमस्कार आणि पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. खूप खूप धन्यवाद तुमचेही आणि सर्व सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स आणि प्रेक्षकांचेही. त्यांचा इतका छान प्रतिसाद मिळाला, त्यांच्या विनंती आल्या, हे माझ्यापर्यंत पोचलंच होतं. तर तेवढ्या सगळ्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. कशा आहात आणि या 5 महिन्यात काय बदलले नेमका? बदल हा झाला की जसं की खूप साऱ्या एन्क्वायरीज आल्याच होत्या, खूप जणांनी सेशन घेतले आणि अर्थातच खूप जणांना त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स आले. बरेच न सुटलेले प्रश्नही त्यांचे सुटले आणि त्या लोकांनी कळवलं सुद्धा की जसं कोणाचं लग्न झालं नव्हतं, कोणाचं घर विकलं जात नाही, तर आकाशिक रेकॉर्ड्स रिडिंग नंतर या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांच्या मार्गी लागल्या. आणि काही जणांच्या रिडिंगमध्ये ब्लॅक मॅजिक सारखे सुद्धा मुद्दे समोर आले. मग आता तिथे त्यांना प्रश्न पडायचा की मी याच्यावर काय करू. मग त्यांना मी वेगवेगळे उपाय द्यायचे. काही जणांचे चालू आहेत, काही जणांचे पूर्ण अजून झालेले नाहीत, काही जणांनी लक्ष दिलेलं नाही, असं सगळं चालू आहे. आपण मागचा जो पॉडकास्ट केला तो होता आकाशिक रेकॉर्ड्सचा. आकाशिक रेकॉर्ड्समध्ये आपण एखाद्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, प्रॉब्लेम कुठे आहे हे डायग्नोज करण्यासाठी म्हणून आपण आकाशिक रेकॉर्ड्स करतो आणि त्याच्यामधून प्रॉब्लेम समोर येतात, पण त्याचे सोल्युशन कधी कधी आकाशिक रेकॉर्डमध्ये नसतात. हे बरोबर आहे. आणि मग त्याच्या वेगवेगळ्या हिलिंग मॉडॅलिटीज आहेत आणि त्या हिलिंग मॉडॅलिटीज वरतीच आज आपण बोलणार आहोत. परंतु त्या सर्व मॉडॅलिटीज वरती न बोलता एक स्पेसिफिक मी जी मॉडॅलिटी निवडली ती आहे लामाफेरा. कारण मी कुठेतरी असं ऐकलं होतं की वर्ल्ड्स फास्टेस्ट हिलिंग मॉडॅलिटी म्हणजे लामाफेरा आहे. मग म्हटलं आपण सुरुवात तिथूनच करायला पाहिजे. तर सांगा मॅम, काय असतं हे लामाफेरा? लामाफेरा, आता याच्यामध्ये आपण बघितलं तर 2 शब्द आहेत, लामा आणि फेरा. जसं आपण तिबेटियन किंवा जे लामाज आहेत त्यांना आपण लामाच म्हणतो, म्हणजे थोडक्यात ते बुद्धांचे अनुयायी आहेत.
बुद्धांचे म्हणजे इथे कुठलीही स्पेशल कम्युनिटी नाही. बुद्ध हे स्वतः म्हणजे बुद्धांचं जर आपण थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्यांचे कुणी गुरु नव्हते. त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टी अनुभवून स्वतः कष्ट घेत सगळं ज्ञान मिळवलं, म्हणून त्यांना आत्मज्ञान मिळवलं किंवा आत्मज्ञान प्राप्ती झाली असं आपण म्हणतो. ज्यांनी आपल्याला मोक्षाकडे जाण्याचा मार्ग सांगितला, जगाला प्रेम, करुणा आणि शांतीचा संदेश दिला त्यांचीच एनर्जी आपण इकडे वापरतो लामा फेरामध्ये. बुद्धांची एनर्जी हो, वापरतो. बुद्धांची एनर्जी तिथे वापरली जाते. आता त्यातला लामा हा शब्द झाला. जर तुम्ही त्यांचे ड्रेस कोड्स पण बघितले असतील लामांचे, ते मरून हो असेच असतात. आणि त्यातला जो फेरा हा शब्द आहे, फेरा म्हणजे जसं आपण फेरी मारतो तोच फेरा. आता तो काय आहे, त्याला पण अर्थ आहे. आपण जेव्हा लामा फेरा हिलिंग देतो कोणालाही, तर सुरुवात त्याची जी होते ती 2.5 फेरे मारून, ज्याला आपण 2.5 फेरा हाच शब्द प्रचलित झालेला आहे आणि आपण म्हणतो तसाच वापरतो. आता 2.5 का म्हणजे 2.5 फेरेच का, त्याच्या मागे पण एक घटना आहे. जेव्हा मास्टर बुद्ध ठिकठिकाणी जात होते उपदेश करण्यासाठी, तेव्हा एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि ती रडायला लागली की माझा छोटा मुलगा आहे आणि तो एक्सपायर झाला आणि तुम्ही त्याला जिवंत करा काहीही करून. मला माहित आहे तुम्ही काही करू शकता, तुम्ही देव आहात, तुमच्याकडे सगळ्या सिद्धी आहेत आणि मी माझ्या मुलाशिवाय जाऊ शकत नाही. बुद्धांनी खूप तिला वेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला की आपण हे नाही करू शकत. नाही करू शकत म्हणजे आपण कुठल्याही अशा कर्माच्या कामामध्ये डवळाडवळ नाही करू शकत. तरी पण ती स्त्री शेवटी आई आहे, ऐकायला तयार नाही. शेवटी बुद्धांनी तिला सांगितलं, तू एक काम कर, गावामध्ये जा आणि एका अशा घरातून थोडेसे तांदूळ घेऊन ये की ज्या घरामध्ये आजवर कुठलाही मृत्यू झालेला नाही. मग एक कुठेतरी आशा तयार झाली तिच्या मनामध्ये. ती गेली, प्रत्येक घरामध्ये जाते. कोणाच्या घरामध्ये नुकताच मृत्यू झालेला आहे, कोणाच्या घरी दहावा चालू आहे, कोणाच्या घरी काही वर्ष झालेली आहेत एक्सपायर होऊन. प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी गेलेला आहे, डेथ झालेलीच आहे. शेवटी ती स्त्री आहे, निराश होऊन परत गेली. तिला वाटलं आता काही होऊ शकत नाही. तिने जाऊन सांगितलं की मला असं एकही घर मिळालं नाही की जिथे मृत्यू झाला नाही. मग बुद्धांनी तेव्हा तेच सांगितलं, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, ते आपण बदलू शकत नाही. कोणालाही चुकलं नाही ते तुला कसं चुकणार आहे. त्यामुळे तिला तेव्हा लक्षात आलं की अंतिम सत्य काय आहे आणि आपण काय करतोय. आणि तेव्हा तिने बुद्धांना विनंती केली की मला तुमची शिष्या बनवून घ्या. आता बुद्धांच्या जे काही अनुयायी होते त्या स्त्रिया नव्हत्या, कारण ते फिरत राहायचे इकडे तिकडे. मग त्यांनी ही पहिली स्त्री अशी होती जिला 2.5 फेरे मारले बुद्धांनी, जेणेकरून तिचं पास्ट लाईफचं जेवढं काही कर्म होतं त्यातून तिला मुक्त केलं आणि त्याच्यानंतर तिला साधनेला बसवलं आणि नंतर ते पुढे निघून गेले. मग ते जे 2.5 फेरे आहेत ते इथे हिलिंगला पहिल्यांदा वापरले जातात. म्हणजे पास्ट लाईफचे तुमचे जे काही कर्म आहेत, आता परत इथे असा प्रश्न येऊ शकतो की मग 2.5 फेरे मारल्याने आमचे सगळे कर्म क्लिअर होतील का? हो, अर्थातच कमेंटमध्ये येतील. पण तसं नाही. म्हणजे आता आपण ज्या प्रॉब्लेम मध्ये आहोत त्याच्याशी संबंधित जो हेवीएस्ट कर्म आहे की जो निघत नाहीये, तो त्या 2.5 फेऱ्यामध्ये रिमूव्ह केला जातो. म्हणजे स्वतः बुद्ध येऊन ते क्लिअर करतात. आता फरक काय आहे लामा फेरामध्ये? मास्टर बुद्धांना आपण स्वतः इन्व्हाइट करतो, इन्व्होक करतो, त्यांच्या एनर्जीजना बोलावतो. त्यांना स्वतः येऊन जो कोणी हिलिंग घेणार आहे त्याला येऊन स्वतः ते येऊन हील करतात आणि याचे प्रेझेन्सचे पुरावे पण आपल्याला मिळतात. म्हणजे बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडू शकतो, आम्हाला कसं कळणार बाबा की खरंच बुद्ध आलेत की नाहीत. तर अर्थात हिलिंग करताना सिंगिंग बाउल असतो. जसं तुम्ही आता माझा हा गाऊन बघताय किंवा माळ बघताय, हिलिंग किट मधली काही टूल्स आहेत, अजून टूल्स येतात. सिंगिंग बाउल आहे आणि काही ग्राउंडिंगच्या स्टिक्स येतात. कधी कधी रेअरली क्रिस्टल वापरले जातात, पण ते लामा फेरात गरजेचे नाहीत. आम्ही कॅन्डल सुद्धा लावून ठेवतो आणि जेव्हा ऍक्च्युअल हिलिंग चालू होते आम्ही इन्व्होक करतो. जेव्हा बुद्धांची एनर्जी येते तेव्हा ती कॅन्डल फ्लेम जी आहे छोटीशी असते नॅचरली, एवढी फार तर 1 सेंटीमीटर पर्यंतची, पण ती नंतर चांगली अशी मोठी होते फ्लेम. ती जी रस्सी असते ते हो नाही, फ्लेमच मोठी होते. ऑटोमॅटिकली फ्लेम मोठी होते आणि जेव्हा हिलिंग पूर्ण होतं तेव्हा होती तेवढी नॅचरल, जशी ती नॉर्मल पेटते तशी ती पुन्हा शांतपणे पेटायला लागते. म्हणजे
कोणीही हिलर हा एक्सपिरियन्स घेऊ शकतो किंवा ज्याच्या घरी हिलिंग चालू असेल ते स्वतःही बघू शकतात. म्हणजे काही वेळेला मी जेव्हा हिलिंग देते तेव्हा काही जणांना मी ते व्हिडिओ बनवून पण पाठवते की त्यांनाही लक्षात यावं की हिलिंग कशा प्रकारे काम करतं. तर हिलिंगमध्ये ह्या लामाफेरामध्ये हाच फरक आहे की बुद्धांची एनर्जी स्वतः येऊन हील करते. त्यामुळे लामाफेरा जर तुम्ही कोणीही करणार असाल मीपणा पूर्णपणे गेला पाहिजे. कारण म्हणजे इथे तुम्ही हील नाही करत आहे. नाहीच, काहीच करत नाही. हील नाही किंवा प्रत्येक हिलिंगच्या काही स्टेप्स असतात. एक पद्धतीने हील केलं जातं. त्या स्टेप्स जरी असल्या तरीही हिलिंग करताना बऱ्याचदा त्या स्टेप्स चेंज होतात आणि वेगळ्या काहीतरी ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात हिलिंगच्या दरम्यान. अच्छा. मग हे सगळं काही मास्टर बुद्धा स्वतः करून घेतात. म्हणून मीपणा पूर्ण घालवणं खूप गरजेचं आहे. मग ही लामाफेरा जी आहे ती अर्थातच भारतातच शोध लागलेला आहे. डॉक्टर सत्येंद्र शुक्ला सर आहेत, त्यांनी ती मोडॅलिटी शोधली आहे आणि तिथून मग ती प्रत्येकाला गुरु शिष्य परंपरेसारखीच अड्युनमेंटच्या माध्यमातून ती इतरांना दिली जाते. आणि लामाफेरा हिलिंग ही वर्ल्ड्स फास्टेस्ट हिलिंग मोडॅलिटी म्हणूनच फेमस आहे. का आता हे रिझन हेच आहे की इथे आम्ही एनर्जी ट्रान्सफर करत नाही. बाकी हिलिंग मोडॅलिटीज मध्ये काय होतं, स्वतःची एनर्जी ट्रान्सफर करतो. हिलर नाही, हिलर एक ट्रान्समीटर सारखा काम करतो की तो एनर्जी घेतो युनिव्हर्स मधून आणि ज्याला द्यायचा आहे रिसिव्हर जो आहे त्याला तो ट्रान्सफर करतो. पण इथे ते होत नाही. इथे स्वतः बुद्ध येतात, त्यांची एनर्जी स्वतः येते आणि जिथे ज्या प्रकारे हिलिंगची खरंच गरज आहे त्या प्रकारे ते हिलिंग करतात. जसं की समजा आता एखाद्या नॉर्मल हिलिंगसाठी तुम्हाला 20 ते 30 मिनिटं लागत असतील, लामाफेरासाठी 10 ते 15 मिनिटं भरपूर झाली. तेवढ्या वेळेमध्ये हिलिंग होऊन जातं. आणि अजून एक खासियत लामाफेराची म्हणजे की ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी ही वर्ल्ड वाईड वापरली जाणारी मोडॅलिटी आहे. म्हणजे असं नाही की भारतात शोध लागला म्हणून फक्त इथेच होतं असं नाही, किंवा इतर जगातले लोक ब्लॅक मॅजिकचा वापर करत नाहीत का किंवा त्यांना फरक पडत नाही का, हा पण प्रश्न खूप जणांना असतो की हे भारतातच आहे असं सगळं. असं नाही, सगळीकडे वेगवेगळ्या कम्युनिटीज मध्ये वेगळ्या प्रकारे ब्लॅक मॅजिक हा प्रकार असतो. तर तिथे लामाफेरा ही पद्धत वापरली जाते. म्हणजे वर्ल्ड फास्टेस्ट हिलिंग टेक्निक लामाफेराला का म्हणतात, त्याचं मला कळालेलं उत्तर म्हणजे की तुम्ही ते जे हिलर आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अर्थातच बुद्ध आहेत आणि ते बुद्ध स्वतः हिलिंग देतात म्हणून ते इतक्या फास्ट होतं. तुम्ही ब्लॅक मॅजिक बद्दल बोललात. आणि काय खरंच असतं ब्लॅक मॅजिक? हा, आता इथे मला म्हणजे माझे स्वतःचे पण मी अनुभव सांगते तुम्हाला की कशा प्रकारे प्रश्न येतात माझ्याकडे. मलाही हाच प्रश्न खूप जणांनी विचारला होता की खरंच असतं का, किंवा काही जण स्ट्रॉंगली त्याला विरोध करतात, अपोज करतात की असं काही नसतं. तर ब्लॅक मॅजिक म्हणजे काही सिम्पल अगदी समजून घ्या की एनर्जी एकच आहे, कुठलीही असो, पण त्याला जोडले जाणारे जे इंटेन्शन्स आहेत त्यानुसार त्या एनर्जीचा फॉर्म चेंज होतो. तुम्ही जर पॉझिटिव्ह इंटेन्शन जोडले ती प्रार्थना होईल, किंवा एखाद्याला बरं वाटावं लवकर ती चांगली एनर्जी. पण एखाद्याला नजर लागते म्हणजे काय आहे, कारण तिथे तुमचे वाईट इंटेन्शन जोडलेले आहेत. एनर्जी तीच आहे पॉवरफुल, पण वाईट इंटेन्शन जोडल्यामुळे नजर लागते. सेम ब्लॅक मॅजिक आहे, एनर्जी तीच आहे, पण तुम्ही वाईट इंटेन्शन्स देऊन एखाद्याकडे पाठवता. जसं एखाद्याला तुम्ही प्रार्थना पाठवली, सदिच्छा पाठवल्या की त्याच्यापर्यंत पोहोचतात, त्याला फरक पडतो. तसंच ब्लॅक मॅजिक पण आहे. जर वाईट इंटेन्शन वापरून तुम्ही ती एनर्जी वापरली तर ती पलीकडे तसाच परिणाम करते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला ब्लॅक मॅजिकच केलेलं आहे आणि आयुष्यात सगळे प्रॉब्लेम ब्लॅक मॅजिकमुळे, तर हेही नाही. खूप सारे म्हणजे 50-60% प्रॉब्लेम स्वतःच्या कर्माने आलेले असतात. हे पण मला सांगणं गरजेचं आहे, कारण माणूस काय करतो की आपल्या चुकांचं खापर शेवटी कुठेतरी देवावर किंवा ब्लॅक मॅजिकवर ते थोपायला बसलेला असतो. म्हणजे आता केसेस माझ्याकडे येतात त्यावरून पण प्रॅक्टिकली मी ते सांगू शकते. एक 40% केसेस ऑफकोर्स आहेत ब्लॅक मॅजिक, आणि त्यात परत बरेच भयंकर प्रकार दिसतात, खूप वेगवेगळ्या प्रकारे केलेले. काय प्रकार असतात म्हणजे आता इथे पण काय होतं, काही हिंदू पद्धतीचे ब्लॅक मॅजिक केलेले असतात, काही मुस्लिम असतात, काही जैन असतात, काही ख्रिश्चॅनिटीचे स्पेल्स वापरून केलेले असतात. हे वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये ब्लॅक मॅजिकचे प्रकार आहेत. आपण जसं ब्लॅक मॅजिक म्हणतो आपल्या हिंदू कम्युनिटीमध्ये ज्याला करणी, टोनगा, भानामती, काही ठिकाणी चेडे, हे प्युअरली हिंदू कम्युनिटीचे ब्लॅक मॅजिक आहे. काही ठिकाणी चेडा हा प्रकार असतो. चेडा कशात येतो? चेडा हा ऍक्च्युली कसा आहे, देताना एक छोटा
काय म्हणता येईल, जसं सागर गोटे वगैरे असतात हा. तशा फॉर्ममध्ये तो ॲक्च्युअलमध्ये दिला जातो, पण त्यामध्ये एनर्जी असते आणि तो ज्याच्याकडे दिला जातो त्याच्या नावानेच तो भारल्यासारखा असतो. आणि ज्याच्या घरी जाईल तो त्याची खूप भरभराट करतो सर्व पद्धतीने, खूप कमी वेळेमध्ये. पण मग हे तर चांगलं मॅजिक झालं. नाही, पण तेच पुढे हा म्हणते हा मी. ओके. पण काय होतं की जेव्हा त्याची लिमिट संपते, त्याचाही काहीतरी टाइम लिमिट आहे, पण माणसाची हाव काही संपत नाही. बऱ्याचदा इथे असं होतं की तो उलटतो, दिलेलं सगळं काढून घेतो आणि घर पूर्ण म्हणजे घराचा अक्षरशः विध्वंस होतो, पूर्ण वंश नष्ट होतो. म्हणजे जे दिले त्याच्यापेक्षा भयंकर केसेस होतात. आता हे का होतं त्याचे प्रकार परत वेगवेगळे आहेत. म्हणजे कोणाला त्याचा विधी पूर्ण सांगितलेला नसतो, फक्त तो आणायचा आणि घरात ठेवायचा एवढंच माहित असतं, त्याला परत द्यायचं पण आहे हे माहित नसतं. किंवा जसं एखादी क्रिया पण सुरू केली तर त्याचं समापन पण झालं पाहिजे, बरोबर. हे पण माहित नसतं बऱ्याचदा, म्हणून पण अशा गोष्टी होतात. मग हा पण एक ब्लॅक मॅजिकच्या तंत्रक्रियेतलाच हा पण एक भाग आहे, चेडा. आणि खूप जण मागे लागलेले आहेत त्याच्या. तर मला हेच चेडा सांगणं कोण आहे, कोणाला देऊ शकतं? ते तंत्रविद्या करणारेच, ते तांत्रिकच देतात. बर. आणि बाकी ब्लॅक मॅजिकचं जर तुम्ही म्हणत असाल तर त्यामध्ये बऱ्याचदा बळी वगैरे दिले जातात. कधी प्राणी असतात, कधी एक असतो, नरबळी कधी पण असतात त्याच्यात. असतात. म्हणजे मी जेव्हा रीडिंग करते मग ते आकाशिक असेल किंवा टॅरो असेल, लिटरली दिसतं ते. आणि कधी कधी त्या ज्या रीडिंग घ्यायला आलेल्या क्लायंटचीच मला दया वाटते की एवढं भयंकर या माणसासाठी का केलं असेल या लोकांनी. म्हणजे कधी कधी असं दृश्य दिसतं ना की ते बघवत नाही, म्हणजे खूप सारे बळी दिलेले लिटरली ते समोर दिसतंय असं सगळं. नरबळीही असतात त्यामध्ये. बऱ्याचदा त्यांच्या वस्तू वापरलेल्या मला दिसतात की ज्यात एक पर्टिक्युलर पेटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या मातीचं मटकं असेल त्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे, आणि ते कशाने बांधलेलं आहे ते पण दिसतं. जसं कोणाचे केस वापरलेले असतात, कोणाचे छोटासा कपडा असतो, कोणाची नखं असतात, कोणाचा फोटोग्राफ असा बांधून ठेवलेला दिसतो. आणि कधी कधी छोटीशी बाहुली पण दिसते ती, आणि त्याच्यावर काय काय विचित्र प्रयोग केलेले सगळे दिसत असतात. अच्छा. मग ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्हाला कुठल्या प्रकारे ब्लॅक मॅजिक करायचं आहे. म्हणजे एखाद्याला नॉमिनल पण केलेलं असतं, कुणाला पूर्ण मारण प्रक्रिया केलेली असते, म्हणजे त्याला मारून संपवायचं, अशा प्रकारे सुद्धा केलेले असतात. बापरे. तुम्ही जसं सांगितलं की लामाफेरा 30-40% केसेस तुमच्याकडे जे येतात त्यांच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेलं असतं, आणि ते तुम्ही लामाफेरा करून ते त्यांना हिलिंग देता. सर्वात महत्त्वाचं काय असतं, एखादा क्लायंट आहे, फॉर एक्झाम्पल पेशंट म्हणू किंवा क्लायंट म्हणू त्याला, तो तुमच्याकडे आला, पहिलं त्याचं डायग्नोसिस करावं लागत असेल, बरोबर, की झालंय काय याला. मग हे डायग्नोसिसचं टूल काय आहे तुमच्याकडे, म्हणजे कशाने डायग्नोस करता तुम्ही? हा खूप छान प्रश्न आहे. एक तर काय होतं, जेव्हा एन्क्वायरीज येतात, एक तर प्रश्नावरून लक्षात येतं, आणि जेव्हा ती व्यक्ती सांगत असते त्याच्या एनर्जीवरून कळतं की खरंच याच्यावर काही डार्क एनर्जीचा इम्पॅक्ट खरंच आहे का, हे त्याच्या एनर्जीवरून जाणवतं. म्हणजे मी फेस टू फेस आकाशिक रिडिंग करत होते, म्हणजे आत्ताच एक 10 दिवसापूर्वी वगैरे असेल. तर एक व्यक्ती आली होती रिडिंग घेण्यासाठी. मला त्यांच्या डोळ्यात अजिबात पाहावंसं वाटत नव्हतं, कारण खूप डार्क एनर्जी दिसत होती मला. जसं आपल्याला सूर्याचं ऊन जसं सहन होत नाही, तसं ती डार्क एनर्जी फील होत होती. मी शेवटी बोलले त्यांना की डार्क एनर्जीचा इम्पॅक्ट आहे तुमच्यावर, आणि तुम्ही कुठेतरी उतारा ओलांडलाय काहीतरी, आणि ती तिथून मागे लागलेली एनर्जी आहे. मग हे असं जाणवतं, एक तर हे असं जाणवतं, किंवा मग समजा बऱ्याचदा काही जणांचा गैरसमज असतो, जसं की एखाद्याला शनिदेवांची 7.5 चालू आहे, किंवा वास्तुदोष आहे, किंवा पितरांचा त्रास आहे, किंवा स्वतःची कर्माचे रिटर्न्स आहेत, किंवा स्वतःच आत्ताच काही काम करत नाही, आत्ताचे डिसिजन चुकलेले आहेत, माइंडसेट ब्लॉक झालेला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहेत. मग हे अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर मोस्टली तिथे टॅरो कार्ड रिडिंग आधी त्यांना सजेस्ट केलं जातं की आधी आपण खरंच बघू हे आहे का नाही. बरोबर. कारण मला डाऊटफुल असतं ते, हे नाहीये ब्लॅक मॅजिक. आणि मग नसेल तर मग ऑफकोर्स पुढे काही तिथे जाण्याची गरज नसते. छोटे दुसरे लामाफेराकडे जाण्याची गरज नसते, किंवा इतरही ब्लॅक मॅजिकचे उपाय असतात, तिकडे काही गरज नाही. सध्या त्यांच्या सिच्युएशन नुसार जे असेल मग ते त्यांना दिलं जातं. बरं, म्हणजे तुम्ही हे डायरेक्ट त्यांना विचारून किंवा टॅरो कार्ड रिडिंगने हे करू शकता त्याच्यामध्ये. दुसरं मगाशी तुम्ही सांगितलं की बाकी रेकीमध्ये याच्यामध्ये हिलर जो असतो तो एखाद्या माध्यमासारखा किंवा ट्रान्समीटर सारखा वापरला जातो. इथे डायरेक्ट बुद्ध येतात आणि त्यांना हिल करतात. परंतु बुद्ध काय येतात, म्हणजे त्यांना बोलवण्याची काय प्रोसेस असते किंवा काय असते टेक्निक याच्यामध्ये? टेक्निक म्हणजे कसं आहे की जसं कुठलंही हिलिंग आपण करू किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात असेल, आपण एक
प्रार्थनेने आपण करतो, बरोबर. तसं ऑफकोर्स इथेही प्रार्थना येते. एकतर बुद्धांचा जो मंत्र आहे, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, हो. हा आधी म्हणावा लागतो. सिंगिंग बाउलचा आवाज आधी तो करावा लागतो. बुद्धांना सांगावं लागतं, आता ही जशी माळ आहे, ही माळ आणि अजून एक हिलिंग स्टिक येते. काय म्हणतात त्या माळेला? याला स्केचू माला म्हणतात. स्केचू. हा. ओके. मग याच्यासोबत अजून एक स्टिक येते जी ऍक्च्युअल हिलिंग साठी वापर होतो त्याचा. तर ती स्टिक आणि ही माळ या दोन्ही गोष्टी घेऊन आपल्या थर्ड आयला ते लावलं जातं आणि मास्टर बुद्धांना सांगितलं जातं की सिच्युएशन काय आहे आणि क्लायंट कोण आहे, त्याचा प्रॉब्लेम नेमका काय आहे, आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावतोय ही विनंती त्यांना करायची असते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुन्हा काही स्टेप्स येतात. जसं मी साहित्य सांगितलं हिलिंगचं, ते साहित्य इथे मॅन्डेटरी आहे. जसं मी ग्राउंडिंग स्टिक सांगितल्या, त्या क्लायंटसाठी वापराव्या लागतात. आणि ही स्टिक आणि ही माळ या दोन्ही घेऊनच मग नंतर तो जो 2.5 फेरा मी सांगितला, 2.5 फेरे सांगितले, ते आधी मारावे लागतात. आणि याच्यामध्ये ही रेकीमध्ये जसे सिम्बल्स येतात तसंच लामा फेरामध्ये ही 12 सिम्बल्स येतात टोटल. त्या सिम्बल्सचा प्रत्येकाचा अर्थ आहे आणि प्रत्येक स्टेप वाईज त्यांना वापरायचं आहे. आणि रेकीमध्ये कसं आहे की तुम्हाला तिथे काही ऍक्शन नाही, म्हणजे एक शांत तुम्हाला बसायचं आहे आणि एखाद्या चक्रावर किंवा एखाद्या पॉइंटवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं, हाताच्या माध्यमाने हिलिंग द्यायचं आहे. जर आपण असं हात कप साईज करून हिलिंग देतो रेकीमध्ये, पण लामाफेरा इथेही वेगळं आहे. इथे ऍक्शन्स आहेत. तुम्हाला जी स्टिक आहे हिलिंग स्टिक, त्याने तुमच्याकडे ऍक्शन्स आहेत. 12 सिम्बल जे मी सांगितले, सिम्बल्स पण आहेत आणि काही पॉसिबल असेल तर सिम्बल सांगू शकता आपण काही की उदाहरण वगैरे काही काय असतात नेमके ते सिम्बल्स? सिम्बल्स हे थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे पहिलं जे सिम्बल येतं ते अलुमा आहे आणि ते वेगळ्या प्रकारचं आहे. मोस्टली याच्यामध्ये भारतीय प्रकारच वापरलेले आहेत आणि ते सिम्बल्स आपल्याला ड्रॉ करावे लागतात. ड्रॉ करावे लागतात? जो आपला क्लायंट आहे किंवा जो रिसिव्हर, पेट वास्तू जे कोणी असेल, बरोबर, तर त्यांच्या चक्राजवर ते ड्रॉ करावे लागतात. लामाफेरामध्ये चक्राज खूप महत्वाचे असतात. अच्छा. आपण डिरेक्टली ते चक्राजवर ड्रॉ करतो हिलिंगच्या वेळेला स्टिकच्या माध्यमाने. रेकीमध्ये आपण बोटांचा वापर करतो, 2 बोटांचा सिम्बल्स ड्रॉ करण्यासाठी ते स्टिक दिलेली आहे. त्या स्टिकनेच आपल्याला ते सिम्बल्स ड्रॉ करावे लागतात आणि पुढे मग प्रोसेस दिलेली आहे. स्टेप वाईज ती पूर्ण प्रोसेस करायची आणि ही ती पूर्ण प्रोसेस झाली, एक तर एनर्जी रिमूव्ह केली जाते पहिल्या स्टेपमध्ये. म्हणजे 2 स्टेप, 2.5 फेरे मारतात तेव्हा ती पहिली स्टेप झाली, ते कर्म क्लिअरन्स झाला. ओके. नंतर अजून एक 6 सिम्बल्सचा सेट बनवलेला आहे, ती पहिली फेज हिलिंगची. त्यात 6 सिम्बल वापरून झाले. तिथे एक न्यास नावाचा सिम्बल येतो, जो असा स्पायरल सारखा दिसतो. म्हणजे खाली छोटा आहे आणि असा तो वरती वाढत 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 तो असा जातो. ती जी स्टेप आहे ती जेवढी काही तुमच्यामध्ये नेगेटिव्हिटी एनर्जी कुठल्याही प्रकारची असो ती रिमूव्ह करण्याचा तो सिम्बल आहे. मग बेसिकली जेव्हा आपल्याला सांगितलं जातं तर 21 टाइम्स म्हणजे 21 वेळाच तो सिम्बल वापरायचा आहे. पण जसं मी सांगितलं की आपण ते ठरवू शकत नाही. जर समजा एनर्जी खूप हेवी आहे किंवा खूप जास्त आहे तर त्यावेळेला 21 ऐवजी ते 150 पण होतात. हात दुखायला लागतो, ते कंटिन्यू करत राहावं लागतं. असं हातात स्टिक असते आणि ते आपला पण हात फिरत राहतो. तो जसं कॉन्शियसली आपण थांबू नाही शकत की नाही बाबा माझा हात दुखतोय तर थांबतो नाही. जेव्हा ते क्लिअर होईल तेव्हाच हात तो खाली येतो. याच्यानंतर पुढे मग अजून 6 सिम्बलची दुसरी फेज सुरू होते हिलिंगची आणि ती प्रोसेस झाल्यानंतर मग शेवटी आपल्याला जसा आशीर्वाद दिला जातो आयुष्यमान भव, तसं आयुषी नावाचं सिम्बल आहे शेवटी. तर त्याने क्लोजिंग केलं जातं आणि ब्लेसिंग दिले जातात, आशीर्वाद दिले जातात रिसिव्हरला. ते क्लोजिंग असतं. आणि ती जी प्रेयर मी सांगितली तशी रिसिव्हरला सुद्धा सुरुवातीला प्रेयर करायची असते, बुद्धम शरणम गच्छामी. हा, ते नाही म्हटलं तरी पण कसं आहे की जसं आपण जसं मंदिरात प्रसाद घ्यायला आपण जातो, ऑटोमॅटिकली आपल्याला तोंडात प्रसाद नाही जाणार. आपल्याला हात पुढे करावा लागेल, तोंडात टाकावं लागेल. सेम त्या प्रकारे प्रेयर काम करते की तुम्हाला सांगावं लागेल मी रेडी आहे हिलिंग रिसीव्ह करण्यासाठी आणि मी माझे चॅनल्स ओपन केलेले आहेत. म्हणजे ऑरा माझा ओपन आहे आता ती एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी, म्हणून ती प्रेयर असते. आणि क्लोजिंग पण तसंच की तुम्ही येऊन मला हील केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून ती क्लोजिंग प्रेयर पण असते. थँक्स. लामा फेरासाठी मोस्टली कुठले प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे लोक येतात? मोस्टली फायनान्शियल इश्यूज किंवा करिअर ग्रोथ, कोणाला फॉरेन कंट्रीमध्ये जायचंय, अडकलेला आहे,
जाता येत नाहीये आणि ऑफकोर्स हेल्थ इश्यूज, मेजर हेल्थ इश्यूज आणि मग नंतर ब्लॅक मॅजिक, हे एवढे कन्सर्न्स असतात. पैसा, फॉरेन ट्रिप्स, लग्न वगैरे येतात का? रिलेशनशिपमध्ये स्पेशली मॅरिड केसेस जे आहेत की ज्यांचे कपलचे भांडण आहेत किंवा सासू सुनेचे वाद आहेत, हे केसेस जास्त असतात रिलेशनशिपमध्ये. हेल्थ, हो, सिव्हिअर हेल्थ डिस्टर्बन्सेस जे असतील ते, जसं की एखादा खूप जुना काहीतरी आजार आहे आणि तो कमी होत नाही, ट्रीटमेंट चालू आहे पण काही फरकच पडत नाहीये, मग त्यावेळी ती एनर्जी रिमूव्ह केली जाते. अर्थातच म्हणजे काय होतं, हेल्थ बद्दल जर बोलायचं झालं तर कुणीही अशा टेक्निककडे किंवा अशा हिलिंग मॉडेलिटीजकडे, मी पर्सनली जर मी एक पेशंट म्हणून किंवा क्लायंट म्हणून विचार केला तर मी अशा टेक्निककडे कधी जाईल की मी बाकीचं सगळं काही करून थकलोय, तेव्हाच माणूस अशा विषयावरती येतो. आता फॉर एक्झाम्पल मी आजारी आहे, खूप दिवसापासून आजारी आहे, खूप साऱ्या टेस्ट केल्या, खूप सारे डॉक्टर्स फिरून झाले, मला आराम मिळत नाही आणि मग मी तुमच्याकडे येतो. अर्थातच तो पेशंट तुमच्याकडे आलाय म्हणजे तो जास्त आजारी आहे किंवा सिव्हिअर अशी कंडिशन आहे त्याची. मग अशा स्टेजमध्ये वर्ल्ड फास्टेस्ट हिलिंग मॉडेलिटी म्हणून लामा फेरा हा त्या पेशंटला किती वेळात किंवा काय तुम्ही कमीत कमी ड्युरेशनमध्ये असं एखादं पेशंट एकदम ओके झालेलं आहे असं काय सांगू शकाल? आता इथे कसं आहे की बऱ्याच जणांना हिलिंग कुठलीही मोडॅलिटी असो, ऑफकोर्स ते मिरॅक्युलसलीच काम करतात, पण तरी सुद्धा आम्ही कोणाच्या कर्मामध्ये इंटरफिअर करत नाही, फक्त आपण त्याला कर्म बॅलन्स करण्याचं काम करतोय. मग काही जणांना अपेक्षा अशी असते की आता हिलिंग घेतलं ना 7 दिवसाचं, आत्ताच्या आत्ता 7 दिवसात सगळं क्लिअर झालं पाहिजे, मग काही असेल ते. काही जणांचे 7 दिवसाच्या आत होतं, पण काही जणांचं होत नाही. का होत नाही? कारण त्याला वेगवेगळी दुसरी कारणंही असतात, जसं की त्यांचे स्वतःचे कार्मिक इश्यूज आहेत, लर्न केलेले नाहीयेत, किंवा बऱ्याचदा मेंटल ब्लॉकेज माणूस खूप बनवतो. स्वतःच्या हेल्थ बद्दल सुद्धा माणूस खूप निगेटिव्ह विचार करतो आणि काही काही पॅटर्न्स त्याच्या पास्ट लाईफ मधून आलेले असतात, ते सोडायलाच तो तयार नसतो. मग असे जर असतील तर तिथे वेळ लागतो हील होण्यासाठी, किंवा समजा एखादा ऍक्सिडेंटचा पेशंट असेल, थोडासा वेळ लागेल रिकव्हर होण्यासाठी. कारण हिलिंग काय होतं की रिसिव्हर जेवढा स्ट्रॉंग त्याचा बिलीफ आहे, जेवढा स्ट्रॉंग विश्वास आहे ना हिलिंग मध्ये, तेवढे छान रिझल्ट हिलिंग देते. बरं, तुम्ही जर डाऊट घेऊन नाही बघू झालं तर झालं, हे तर काय होतं की नाही काय माहित नाही असं जर असेल तर ऑफकोर्स त्याचं पर्सेंटेज कमी होतं. कारण आपण एखाद्याला उपचार जरी देतो तरी त्या वेळेला आपल्याला विश्वास खूप महत्वाचा असतो. बरोबर, कारण आजार आधी विश्वासाने अर्धा बरा झालेला असतो, किंवा ह्या डॉक्टरकडे गेला ना माझा आजार बरा होणार, हा विश्वास असतो तो. औषध नंतर आहे, तसंच हिलिंगचंही आहे. तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने ती प्रोसेस सांगितलीत, पहिले आपण 2.5 फेरे मारतो, त्याच्यानंतर कर्मा क्लिअरन्स, त्याचा जो कर्मा बॅलन्स आहे, त्याची एनर्जी बॅलन्स आहे, ऑरा क्लिअरन्स आहे, या गोष्टी तर मला समजल्या. एनर्जी म्हणा किंवा ती प्रोसेस म्हणा, ते वातावरण म्हणा, मला असं पटतंय हे की त्या वातावरणामध्ये, त्या फेथने, त्या ग्रॅटिट्यूडने त्या सगळ्या गोष्टी केल्या तर ते होतही असेल. परंतु पैशाचा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे लांबा फेरा करण्यासाठी जर कुणी आलं तर हा पैशाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो? किंवा फॉरेन ट्रिप्स सांगितलं तुम्ही, रिलेशनशिप सांगितलं, हे प्रॉब्लेम या टेक्निकने किंवा जी प्रोसेस आता तुम्ही सांगितली ते कसं सॉल्व्ह होतं माझ्या काही लक्षात आलं नाही. ओके, जी मेन प्रोसेस आहे ना प्रेयर पासूनची आयुष्यपर्यंतची ती सेम राहते, पण काही एक्स्ट्रा सिम्बल्स पण आहेत अजून, जे स्पेशली फिनान्ससाठी आपण वापरू शकतो. आणि जसं मी चक्रात सांगितलं, प्रत्येक गोष्ट आपल्या चक्रामध्ये 7 चक्रामध्येच आहे, कुठलीही असो. मग जर फिनान्शियल इश्यू आहे, करिअर ग्रोथ आहे, किंवा मटेरियलिस्टिक सक्सेस मिळत नाही किंवा स्टेबल होता येत नाही, म्हणजे तुमचं रूट चक्र आणि सोलर प्लेक्सस म्हणजे मूलाधार आणि मणिपूर चक्र, इथे मेजर ब्लॉकेजेस आहेत. आणि हे दोन्ही चक्र असे आहेत की तेच तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफशी पण जोडलेले आहेत आणि तुमच्या पूर्वजांशी, तुमच्या एन्सेस्टरशी पण जोडलेले आहेत. म्हणजे तुमच्या पास्ट लाईफचं कर्म पण तिथेच आहे, पूर्वजांकडून जर काही आलेलं आहे तर ते पण तिथेच आहे. सो मेजर फोकस जो आहे ना तो त्या चक्रावरती असतो, रूट चक्र आणि सोलर प्लेक्सस, आणि काही स्पेसिफिक सिम्बल्स एक्स्ट्रा दिलेले आहेत. लामा फेरा सोबत हुंकारा हलीम सुद्धा वापरलं जातं काही ठिकाणी. आता खूप जणांना हे नाव वेगळं वाटेल किंवा तितकीशी प्रचलित पद्धती नाही, तर काही वेळेला दोन्ही कंबाईन केलं जातं. आता काही एक वेगळा सिंबल येतो जो फिनान्शियल इश्यूज, करिअर ग्रोथ याच्यासाठी वापरला जातो. अग्निवेश हा एक सिंबल आहे, तो स्पेशली आपलं जे मणिपूर चक्र आहे त्याच्यासाठीच, त्याला बॅलन्स करण्यासाठीच वापरलं जातं. पैशाचं चक्र. हो,
मणिपूर म्हणजे पूर्ण मटेरियलिस्टिक लाईफ, तुमचं नेम, फेम, इंग्लिश मधल्या सक्सेस, मनीवरून तर नाव पैसा. नाही पडलं, मणिपूर त्याचं. अच्छा. हा मॅम बोला. मग आता समजा एखाद्याला फॉरेन ट्रिपला जायचं आहे, हम्म. तर ऑफकोर्स ती ही एक मटेरियलिस्टिक नीड आहे. हम्म. थोडक्यात मणिपूर चक्राचं कसं आहे की ते एक कलियुगातलं महत्वाचं चक्र आहे. हम्म. ते तुम्हाला ट्रॅपमध्येही अडकवू शकतं हम्म. किंवा तो तुमचा आत्म्याचा कारक सुद्धा आहे. बर. आपली सिल्वर कॉर्ड जिथे नाभीला जोडलेली असते हम्म. ती त्याच चक्राला जोडलेली असते. त्यामुळे ते चक्र असं आहे की तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकू शकतं, मोक्षाकडेही नेऊ शकतं. अच्छा. मग जर समजा एखाद्याला फॉरेन ट्रिपला जायचं आहे तर तेव्हाही आपल्याला त्या चक्रावर काम करावं लागतं. हम्म. आणि हिलिंग करताना अजून एक लामाफेराचं विशेष म्हणजे मी एक करिअर ग्रोथसाठी हिलिंग देत होते. हम्म. म्हणजे आता आठवलं ते सांगते. हम्म. खूप दिवस झाले ते धडपडत होते की मला प्रमोशन मिळावं, फॉरेन कंट्रीमध्ये मला जायचं आहे, सगळं एलिजिबल आहे, एक्सपिरियन्स सगळं आहे, पण प्रत्येक वेळी काहीतरी होतं आणि ते राहून जातं. हम्म. मग त्यांनी 7 दिवसाचा लामाफेरा हिलिंग घेतलं होतं. आणि लामाफेराचं स्पेशल आहे की जेव्हा मी हिलिंग देत असते, हम्म. आता गरज नाही की प्रत्येक वेळी समोर असलाच पाहिजे रिसिव्हर, असं नाही, डिस्टन्स हिलिंग पण देता येतं आणि तेवढंच छान प्रकारे ते काम करतं. म्हणजे मी इथे बसले, हम्म. क्लायंट दुसऱ्या शहरात आहे, मुंबई, पुणे, नाशिक किंवा अगदी देशाच्या बाहेर कुठेही असो, सेम प्रकारे हिलिंग देता येतं, सेम प्रकारे ते काम करतात. आता ते जे क्लायंट होते ते मुंबईमध्ये होते. बर. त्यांना हिलिंग द्यायला चालू केलं हम्म. आणि त्यांना काही गोष्टींचं विजन आलं. हम्म. हे होतं म्हणजे 99% लामाफेरामध्ये रिसिव्हरला विजन्स येतात. त्याचा म्हणजे जो कसले प्रॉब्लेम, विजन्स? आता त्याचे डोळे तर झाकलेले आहेत, हम्म. त्याचा जो प्रॉब्लेम आहे हम्म. त्या प्रॉब्लेमशी संबंधित जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या हम्म. स्वतःला त्याला दिसतात. हम्म. म्हणजे जे काही रूट कॉजेस असतील की हे नेमकं कुठून आलेलं आहे हम्म. ते त्याला दिसत जातं रोजच्या हिलिंगमध्ये. अच्छा. आणि असंच 3 दिवसाचं त्यांचं हिलिंग झालं. 4थ्या दिवशी त्यांना एक विजन आलं हम्म. आणि त्यांनी मला सांगितलं की हे मला विजन आलं. मी रोज हम्म. फीडबॅक घेते त्यांचा हम्म. की तुम्हाला काय दिसलं का, काही अनुभव आले का, कारण हे हिलिंगमध्ये होतं, काही लोक रडायला लागतात, स्पेशली रिलेशनशिपवाले. हम्म. जाणीवपूर्वक नसतं ते, ऑटोमॅटिकली होतं क्लिन्झिंग बर. म्हणून. मग हे त्यांनी विजन सांगितलं आणि 7 दिवसाच्या आतच त्यांना कन्फर्मेशन आलं की तुमचं प्रमोशन झालंय, तुमचा विजा पण गेला प्रोसेससाठी बर. आणि त्यांना जायचं होतं ग्रीससाठी. हम्म. 7 दिवसाचं हिलिंग पूर्ण झालं, ते गेले ग्रीसला. एक 10-15 दिवस निघून गेले मध्ये. हम्म. त्यांनी मला एक फोटो पाठवला हम्म. आणि मला त्यांनी सांगितलं की मॅम मला हेच ॲक्च्युली विजनमध्ये दिसला होता, सीन हाच होता तो. हम्म. मला तेव्हा कळालं नाही की हे कुठलं आहे आणि ग्रीसमधलंच होतं बर. आणि त्यांना तिथेच पाठवलं गेलं होतं प्रमोशनसाठी. हम्म. म्हणजेच लामाफेराचं एक खास आहे की तुम्हाला विजन्स येतात. तुमचं जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्याशी संबंधित उपाय म्हणून, मार्गदर्शन म्हणून, रूट कॉजेस म्हणून हम्म. किंवा अजून त्यात क्लॅरिटी आणण्यासाठी म्हणून. हम्म. मग कधी कधी असं होतं त्यांच्याकडून काही मेसेज मिळतात, मग मी हिलिंगची पद्धत मग तिथे बदलते बर. जर त्यांच्याकडून काही तसं आलं तर. हम्म. मग हे एक स्पेशल आहे लामाफेराचं. बर. मगाशी तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये हिलरचा काही जास्त रोल नसतो, म्हणजे स्वतः रोल नसतो रोल आहे. असं नाही. हम्म. ऍक्च्युली हिलर मधला मीपणा पूर्ण गेला पाहिजे की मी काहीतरी करतोय, हम्म. मी हील करतोय, ही भावना नको आहे तिथे. हम्म. आणि हिलरची जर साधना असेल, कारण जेव्हा आपण ग्रँड मास्टर लेवलला जातो हम्म. तिथे साधना दिलेल्या आहेत लामाफेरासाठी हम्म. की जिथे तुम्हाला हिलिंगसाठी जर 1 महिनाभर लागत असेल हम्म. तर ते तुम्ही हार्डली एक 10-15 दिवसामध्ये तो इश्यू क्लिअर करू शकता. हम्म. मग हे केव्हा होऊ शकतं, तुम्ही तुमची एनर्जी तेवढी वाढवताय साधनेने, तेव्हा तुम्ही हे करू शकता. मग ते ग्रँड मास्टर लेवलला त्या साधना दिलेल्या आहेत. त्यामुळे ऑफकोर्स हिलरची एनर्जी खूप मॅटर करते. हम्म. म्हणजे लामाफेराच नाही, कुठलाही असो, समजा त्याचंच रुटीन जर व्यवस्थित नाही, तोच कोणाचा तरी द्वेष करतोय, जेलसमध्ये आहे, स्वतः दुःखी आहे ब्रेकअपने आणि लोकांना हील करतो, हम्म. त्या सगळ्या एनर्जी त्याच्यामध्ये जाणार आहेत. बरोबर. त्यामुळे हिलरची एनर्जी ऑफकोर्स खूप महत्वाची आहे. बर. आत्ता मगाशी फार इंटरेस्टिंग पार्ट बोललात तुम्ही आणि तो अनबिलिव्हेबल आहे, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा आणि कदाचित प्रेक्षकांच्या मनात सुद्धा तोच प्रश्न येईल की ठीक आहे, एक वेळ समजलं आपण मंदिरात गेलो, त्या वातावरणात गेलो, तुमचं तेवढं पॉझिटिव्ह ऑरा आणि त्या ऑरामध्ये घेऊन जाण्यासाठी माझं ते ग्रॅटिट्यूड, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर काही हिलिंग होणे शक्य आहे, प्रेक्षकांना सुद्धा वाटेल ते. परंतु डिस्टंट हिलिंग जो प्रकार तुम्ही बोललात, आता मी पुणेमध्ये आहे आणि नाशिकच्या एखाद्या व्यक्तीला हिलिंग मला द्यायची, ते कसं काय पॉसिबल होऊ शकतं बरं? मगाशी तुम्ही सांगता सांगितलं की चक्राच ड्रॉ करायचे असतात त्या स्टिकने
याच्यावर आपलं ते एक Symbols, सिम्बल्स हा, ड्रॉ करायचे असतात चक्राचे. चक्रावरती त्या स्टिकने. मग हे सगळी टेक्निक कशी काय होते किंवा हे फार न पटणारं न पचणारं आहे? पाहिलं नाही अर्थात, त्याच्यामुळे हा बरोबर प्रश्न आहे. आहे. कारण हिलिंग हे ऍक्च्युली असं काही दिसणारी अशी गोष्ट नाहीये ना, की हम्म. दिसतं असं काही तिथं नसतं. हम्म, हम्म, हम्म. लामाफेरामध्ये हिलिंग करताना फोटोग्राफ मॅन्डेटरी आहे. म्हणजे फुल लेंथ फोटोग्राफ लागतो जेव्हा बरं. तुम्ही जर डिस्टंट हिलिंग देता. हम्म, हम्म, म्हणजे जर रिसिव्हर तुमच्या सोबत नाही किंवा हम्म. जवळ नाही, आणि मग तो फोटो पण कसा पाहिजे, तुमचे हात पाय सरळ सोडलेले असावेत, नाही तर हम्म. कुठेतरी काही पोज देऊन थांबलाय तुम्ही, हम्म. असं नाही. पायामध्ये शूज नकोत, सॉक्स सुद्धा नकोत, बर. सरळ असलेला तुमचा फोटो लागतो. हम्म. आणि जेव्हा रिलेशनशिपचं हिलिंग असतं, हम्म. तर जे कोण 2 जण आहेत ना, तर त्या दोघांचेही फोटो लागतात रिलेशनशिप हिलिंगसाठी. हम्म. मग त्या फोटोच्या माध्यमातूनच सेम ती जी प्रोसेस आहे, हम्म. आपल्याला आता बॉडीमधल्या चक्राचे प्लेसमेंट तर माहित आहेत की कुठे कुठलं चक्र आहे, हम्म. तर मग त्याच प्रकारे सेम प्रोसेस फोटोच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. म्हणजे हम्म. 2.5 फेरापासून आयुष्यपर्यंत हम्म. पूर्ण ती प्रोसेस जसं ती व्यक्तीच आहे तिथे त्याप्रमाणे फोटोंचा वापर केला जातो. बरोबर. सुरुवातीचा अगदी बेसिक प्रश्न जो प्रेक्षकांच्या मनात येईल, माझ्या मनात आला, की आपण सांगतो की बुद्धांचं आव्हान करतो, बुद्ध येतात आणि त्याला हेलिंग देऊन जातात. मी आव्हान केलं तर येतील? किंवा काय वेगळं आहे तुमच्यात आणि माझ्यात? फॉर एक्झाम्पल ही प्रोसेस मला कळली, याच्यात मला म्हणजे मी जर आवाहन केलं बुद्धांना या आणि हे हिलिंग द्या किंवा अशा अशा पद्धतीने, काही त्याचं काय वेगळेपण असतं? कुणीही केलं तर होऊ शकेल काय? कसं आहे, जसं मी सुरुवातीलाही मेन्शन केलं की हे एक वर्ल्ड गुरु असल्यासारखे आहेत मास्टर बुद्धा म्हणजे. बरोबर. तसंच इथेही कुठली हिलिंग मोडॅलिटी आहे, जसं लामाफेराही आहे, गुरु शिष्य परंपरा ही आलीच आली. मग तुम्हाला तुमच्या गुरुकडून अट्युनमेंट घ्यावी लागते, सोप्या भाषेत दीक्षा घ्यावी लागते, तेव्हा तुम्ही एलिजिबल होता. तुमचे चॅनल्स ओपन होतात, तुम्ही बुद्धांची एनर्जीशी कनेक्ट होता आणि तुमचं काही रुटीन तुम्हाला दिलेलं असतं जे रोज तुम्हाला फॉलो करावं लागतं. त्यामुळे बुद्धांची एनर्जीशी कनेक्ट होता आणि तुम्ही येता, असं आहे. रुटीन सांगू शकतो थोडक्यात? रुटीन मध्ये कसं आहे की एक तर सेल्फ हिलिंग सुरुवातीला ते येतच की स्वतःचं ते हिलिंग करणं आहे, किंवा तुम्हाला मेडिटेशन्स दिलेले असतात आणि ग्रँड मास्टर लेवलचे मग ते खूप वेगळ्या प्रकारे येतात, त्यात अजून हिलिंगच्या वेगळ्या पद्धती येतात. हे रुटीन तुम्हाला ठेवावं लागतं. थोडक्यात कसं आहे की मेडिटेशन हा प्रकार आपण जर रोज करत राहिलो, मेडिटेशन म्हणजे पण काय की आपण एनर्जीशी कनेक्ट होतो, युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करतो. मग एनर्जीशी कनेक्ट करणंच आहे. मग त्या रुटीन जर तुम्ही ठेवल्या नाही, जसं की समजा आपल्याला एक डाएट दिलेला आहे, तो आपल्याला रोज घ्यावाच लागतो, खावं लागतं, रोजचं जेवण घ्यावंच लागतं. बरोबर. तसंच इथेही आहे, ती रोज ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. इव्हन आता हा जो हिलिंग गाऊन आहे किंवा माळ आहे, जेव्हा आम्ही हिलिंग करणार आहे तेव्हा ते क्लीन्स करावं लागतं, चार्ज करावं लागतं, त्याच्यानंतर तो वापरायचा असतो. हिलिंग झाल्यानंतर सुद्धा परत क्लीन करावा लागतो, तो क्लीन्स करावा लागतो, आणि या मॅन्डेटरी स्टेप्स आहेत. मग हे सगळं रुटीन तुम्हाला फॉलो करावंच लागतं, एक काही स्किप करून चालत नाही. म्हणजे हे गुरु शिष्य परंपरेनेच इथपर्यंत आले असं हो. म्हणायचंय तुम्हाला? हो. तुमचे कोण गुरु होते आणि तुम्ही कुठून शिकलात हे? मी जे लामाफेरा शिकले, मुळात मी बुद्धांची एनर्जीशी खूप आधीपासून कनेक्टेड होते. माझ्या प्रिव्हियस लाईफमध्ये माझे ते गुरु होते. तर मी डॉक्टर प्रदीप कुमार म्हणून सर आहेत, त्यांच्याकडून मी शिकले. म्हणजे खूप खूप म्हणजे अशी व्यक्ती आहे की आयुष्यभर जरी त्यांच्याकडून शिकलं तरी ते संपणार नाही, अशी व्यक्ती आहे. आणि किती दिवसापासून करताय हे आपण? मला आता 6 वर्षापेक्षा जास्त झाले, म्हणजे ही सगळी प्रॅक्टिस करून. त्याच्यामध्ये लेवल्स येतात, बाकी सारखी ते जास्त लेवल्स नाहीयेत. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, डायरेक्ट मग ग्रँड मास्टर लेवल, असं आहे. पण आजकाल काय आहे, मी कुठेतरी कुठेतरी काहीतरी पाहिलं की असं लोक म्हणजे ऑनलाईन पण शिकवत आहेत, फार कमी पैशामध्ये हे सगळं शिकवलं जात आहे. आणि मला फार म्हणजे असं कौतुकही वाटतं किंवा थोडंसं क्वेश्चन मार्कही असतो यापुढे, की ही फार गहन आणि एका सिद्धीला पावलेल्या व्यक्तीलाच अशी कला किंवा कला म्हणू शकतो, किंवा ह्या हिलिंग मॉडॅलिटीज कुणाला तरी बरं करणं हे काही छोटी गोष्ट नाही. अर्थात आपण तो मीपणा बाजूला जरी ठेवला, त्याचा माध्यम जरी व्हायचं म्हटलं तरी ही काही सोपी गोष्ट नाही असं वाटतं. मग असं आजकाल जे सर्रास असं शिकवलं जातं लोकांना खूप कमी पैशामध्ये, ऑनलाईन पण, झूमवर, तर हे कितपत तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? कारण आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग लोक अविश्वास दाखवायला लागतात. बरोबर आहे. अशा एका सुंदर टेक्निक वरती सुद्धा. बरोबर आहे. कारण हे ₹9, 99, $199 हा प्रकार इतका भयंकर पहिले बोकाळलाय. 100 स्टुडंट ₹99 ला. हो.
पण जेव्हा मी हे बघते ना, खरंच म्हणजे एखाद्या चांगल्या मोडॅलिटीजवरचा विश्वास उडू शकतो अशा गोष्टीने. कारण ते फक्त विकणं हा प्रकार होतोय तिथे. तुम्हाला खरंच हीलर्स बनवायचे आहेत का? घडवायचे आहेत का हीलर्स? की फक्त अट्युनमेंट देऊन त्यांना सोडून द्यायचं आहे? की बाबा माझं टार्गेट पूर्ण करायचंय मला. बऱ्याच जणांचं असतं एम ठरवलेलं असतं त्यांनी कोचेसने, की मला या वर्षात 1,00,000 स्टुडंट्स बनवायचे आहेत माझे. मग असं जर असेल तर मग ते फक्त तुम्ही विकताय, तुम्ही हीलर्स घडवत नाही. मग इथे फरक हाच आहे की ऑफकोर्स कोणीही शिकू शकतो, शिकण्याला काही नाही, प्रत्येक घरामध्ये हीलर असलाच पाहिजे. पण जी काही एक प्रोसेस आहे ती व्यवस्थित तुम्हाला शिकवली गेली पाहिजे, त्याचं महत्त्व तुम्हाला व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे आणि जे रुटीन तुम्हाला दिलेलं असेल ते फॉलो केलं गेलं पाहिजे, जे की होत नाही. घाई गडबडीमध्ये काही तुम्हाला शिकवलं जातं. जसं बऱ्याचदा माझ्याकडे इतर हिलिंग मोडॅलिटीचं पण होतं की कुठलं शिकलेलं आहे बाबा तू, रेकी विचारलं, नाही मॅडम नाव नसतं त्याचं, रेकीच म्हणतात. म्हणजे मी लिटरली शॉक होते हे उत्तर ऐकून की अशा प्रकारे शिकवलं जाते का आजकाल. तर आपण कोणाकडे शिकतो म्हणून हे खूप महत्वाचं आहे की खरंच ती व्यक्ती त्यातली आहे का, हिलिंग पॉवर्स खरंच त्या व्यक्तीकडे आहेत का, ती खरंच सात्विक आहे का, ती की फक्त विकायला बसले, हे पण महत्वाचं आहे. फक्त आपल्याला पैसे कमी देऊन होते हे असं कधीही करायला जाऊ नका. कारण आपण गुरुकडून काही घेतोय तर गुरुदक्षिणा तेवढ्याच बदल्यात देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण मी शिकतानाही जेवढं काही मूल्य दिलेलं आहे ते खरंच तेवढ्या तोडीचं आहे. ते सुद्धा माझ्याकडे एक रिडिंग आलं होतं तसंच. त्यांना आत्ता कशाची शिक्षा मिळते, म्हणजे मी आकाशिक रिडिंग केलं होतं, आत्ता आठवलं म्हणून सांगितलं मी गुरुदक्षिणावरून. ते वैदिक काळामध्ये शिक्षण घेत आहेत गुरुकुलमध्ये राहून, गुरुदक्षिणा त्यांनी दिलीच नाहीये. गुरुदक्षिणा न देता शिक्षण घेऊन ते निघून आलेत आणि त्याची शिक्षा त्यांना आत्ता भोगावी लागते. त्यांच्या आयुष्यात काहीही व्यवस्थित घडलेलं नाही, ना त्यांचं लग्न झालंय, ना एज्युकेशन कम्प्लीट झालंय, फायनान्शियल कंडिशन वाईट आहे, हेल्थ कंडिशन बिघडलेली आहे, वरून सगळे ब्लॅक मॅजिक सारखे इम्पॅक्ट सगळे झालेले आहेत. आणि याचं कारण काय, तर तुम्ही गुरुदक्षिणा दिलेली नाही. आणि आता यामध्ये किती वर्षांचा कालावधी गेला, कारण गुरुकुल पद्धती ही खूप पूर्वी होती, त्यात ते आणि आत्ता यात खूप कालावधी गेला, पण ते कर्म अजून सोडलेलं नाही. मग हे गुरुदक्षिणा ही महत्वाची आहे की ज्या क्वालिटीचं ज्ञान आपल्याला गुरुकडून येते त्या पद्धतीचं मूल्य देणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तशाच ठिकाणी शिकणं सुद्धा गरजेचं आहे. एखादा अगदी माझ्यासारखा नवीन व्यक्ती असेल तर त्याला किती दिवस लागू शकतात, किती वर्ष, किती महिने ॲव्हरेज हे सगळं शिकण्यासाठी? खूप काही नाही, तुम्ही लेवल 1 5 दिवसात शिकू शकता की तुम्हाला पूर्ण प्रोसेस. थेअरीच असेल ना का प्रॅक्टिकल करायला शिकवतात? सगळंच शिकवलं जातं. 5 दिवस खूप झाले. बरं. कारण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिस सुरू कराल तेव्हा तुम्हाला प्रश्न सुरू होणार आहेत. कारण 5 दिवसात तुम्ही शिकला, लेवल 1 तुमचं झालं, त्याच्यानंतर 21 दिवस तुम्हाला स्वतःला द्यायचे आहे, स्वतःचं हिलिंग करायचं आहे, ते महत्वाचं. तिथे तुम्हाला प्रश्न पडतात वेगवेगळे, तिथे तुमचे स्वतःचे ब्लॉकेज समोर येतात, काही ना काही समोर येत जातात आणि मग तेव्हा प्रश्न पडायला लागतात. तेव्हा मग ते हील कसं करायचं हे तुमचं तुम्हाला क्लिअर होत जातं, ह्या सगळ्या गोष्टी समजत जातात. त्यामुळे प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही वर्कआउट कराल ना तेव्हा ते मजेदार होत जातं. अजून असं नाही की झालं माझी डिग्री झाली आता सगळं झालं मी हील करू शकतो, असं नाही. तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल करत जाल तुम्हाला अजून नवनवीन गोष्टी मिळत जातात. आणि कधी कधी असंही होतं की तुम्हाला एखादा नवीन सिम्बल सुद्धा मिळू शकतो जो तुमचा युनिक असू शकतो, जो इतर हिलर्स कडे नाही. थोडक्यात PhD. खूप खूप छान मॅम, आणि खूप छान झालं. अजून काही विशेष आहे याच्यामध्ये सांगण्यासारखं की हे मी प्रश्न विचारायचं राहिला? हा, मग तो प्रश्न मला खरंच विचारायचा राहिला की लामाफॅ म्हणजे फक्त प्राण्यांवर दिली जाते वास्तूसाठी की याच्यामध्ये लोकांना पण दिली जाते? ह्या सर्वांमध्येच काम करतं असं तुम्ही मगाशी बोलला, वास्तूमध्ये कसे काम करते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वास्तूमध्ये आपण जेव्हा वास्तुशांती होते तर वास्तुपुरुष निक्षेपित करतो. आणि वास्तुपुरुष हा मूळ जो होता तो एक असुर होता आणि त्याला ते वरदान दिलेलं आहे की लोक तुझी पूजा करतील. आणि वास्तुपुरुष कधीही हा उलटा असतो, म्हणजे पालथा त्याला निक्षेपित केला जातो. तर तो जसा असुर आहे तर अर्थात त्याच्याकडे शरीर आहे, त्याच्याही शरीरात सप्तचक्र आहेत. मग आपण त्या सप्तचक्रांना कन्सिडर करूनच ते वास्तूचं हिलिंग केलं जातं. बरं. आता समजा
घर आहे ठीक आहे, पण हम्म. शेताचं सुद्धा आपण हिलिंग करू शकतो. प्लॉट्स तुमचे विकले जात नाहीयेत, हम्म. त्याला हिलिंग देऊ शकतो. एखादा वादात अडकलेला काही जमिनीचा भाग असतो, त्यालाही आपण हिलिंग देऊ शकतो लामाफेराच्या माध्यमातून. म्हणजे जेवढ्या काही तिथे निगेटिव्ह एनर्जी स्टक आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी मदत होते. आता असं परत इथे प्रश्न यायला नको की तुम्ही हिलिंग करा आणि सगळं सेल करून दाखवा, असं नाही. तर जी काही तुमची प्रोसेस चालू आहे आता, ती प्रोसेस जी आहे त्याचा वेग वाढतो, काहीतरी नवीन तुम्हाला ऑप्शन मिळतात, काही ना काही फेवरेबल येतं, कोणी व्यक्ती भेटते, काही ना काही होऊन तो गुंता सुटायला चालू होतं. बरं. हिलिंग अशा प्रकारे काम करतं. प्राण्यांवरती कशी केली जाते? रिसिव्हर्स ते त्यांना तर रिसिव्हर हा. बनवणं फारच मुश्किल असतं. आता इथे पण सेम तसंच आहे. प्राण्यांच्या शरीरामध्येही सप्तचक्रही असतातच. त्या सप्तचक्रांच्या बेसिसवर हिलिंग दिलं जातं. आता ठीक आहे, पेट तुमचं स्वतःच आहे किंवा जवळ आहे तर तुम्ही सेम तुम्ही देऊ शकता त्याला तिथल्या तिथे, पण तो पेट जवळ नाही किंवा समजा एखादी गाय किंवा म्हैस असे आहेत आणि ते पण लांब आहेत, तर तिथे थोडंसं वेगळं वाटू शकतं तुम्हाला किंवा अवघड वाटू शकतं. सेम काहीही नाही, फोटोग्राफ घ्यायचा, जसं आपण सांगितलं फोटोग्राफच्या माध्यमातून त्यांना सेम ते सगळ्या प्रोसेसनुसार हिलिंग दिलं जातं. म्हणजे व्यक्ती, वास्तू आणि प्राणी या सगळ्यांवरती, झाडांना सुद्धा देता का? झाडांना ऍक्च्युली लामाफेराची गरज नाही, म्हणजे आपण तरी काही गरज पडत नाही. कारण काय आहे, लामाफेराची एनर्जी जी आहे ना मुळात ती खूप पॉवरफुल असते, खूप स्ट्रॉंग आहे ती. जसं आपण मेडिसिन देताना MG पुढे जसं लिहिलेलं असतं तसंच आहे तेही. रेकी कशी खूप माइल्ड आहे आणि ती जशी अशी गोंजारल्यासारखी कुरवळल्यासारखं तसं हिलिंग देते. लामाफेरा तसं नाहीये, ती थोडीशी हार्श टाईप आहे. कधी कधी असं हिलिंग देताना असं होतं की लिटरली हात ना एखाद्याला मारल्यासारखे ते माझे हात वळायला लागतात, हातात स्टिक असते, काही स्टबन इश्यूज असतात तेव्हा, म्हणजे जसं एखाद्याला आपण खूप रागाने मारू काठीने तसं. ती थोडी हार्श आहे, त्यामुळे झाडावर आपण ती वापरत नाही. झाडांसाठी रेकी, प्राणी हे छान काम करतात. ओके, थँक्यू सो मच मॅम. खूप सुंदर आजचाही पॉडकास्ट झाला. मागचे जसे पॉडकास्ट झाले होते तशाच पद्धतीचा लामाफेरा हा विषय मला फार, जेव्हा मी त्याचं टॅगलाईन वर्ल्ड्स फास्टेस्ट हिलिंग रेमेडी, हिलिंग टेक्निक ऐकलं होतं, तेव्हापासून मला या टेक्निकबद्दल जाणून घ्यायची फार इच्छा होती आणि मला त्या टेक्निकबद्दल बऱ्यापैकी सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. तशाच प्रेक्षकांना सुद्धा त्या झाल्या असतील. तरीसुद्धा मागच्या पॉडकास्टप्रमाणे या पॉडकास्टमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर विचारा. मॅम पुन्हा येतील, त्याची काही काळजी करू नका. मॅम, कसं वाटलं इथे येऊन? खूप छान वाटलं. म्हणजे एकतर आता जेवढे काही फॉलोअर्स आहेत ते डिरेक्टली इनडिरेक्टली कुठेतरी कनेक्ट झालेले आहेत, म्हणजे ओळखीचे आहेत, असं नाही की पूर्ण अनोळखी आहे, असं म्हणूनच मी काही सुरुवातीला नाही. इंट्रोडक्शन द्यायला सांगितलं नाही, कारण इंट्रोडक्शनची हो. गरज नाही. आपण आकाशिकवर सुटलो होतो, लामाफेरावर आलो आणि कदाचित तिथून पुढेही एखादा दुसरा पॉडकास्ट लोकांची जर आलीच विचारणं तर तसाही त्या पद्धतीचा करू शकतो. थँक्यू सो मच मॅम, आणि थँक्यू सो मच. तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. आणि दुसरी गोष्ट काय होतं की बऱ्याच जणांना लॉंग पॉडकास्ट बघण्याची सवय नसते किंवा आवडत नाही किंवा वेळ नसतो तेवढा, तर त्यांच्यासाठी आपण एक राजमंच क्लिप्स म्हणून एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो की याच्यामध्ये जे काही स्पेशल असे अति महत्त्वपूर्ण असे विषय असतील जे कमी वेळेमध्ये आपण ते इथून कापून त्या चॅनलवरती टाकतो. म्हणजे तुम्हाला अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचं नॉलेज त्या मंचावर, त्या चॅनलवरती जाऊन वाढवू शकता. तेव्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. त्या चॅनलला जाऊन सुद्धा फॉलो करा. आणि अर्थातच मॅमशी रिलेटेड जेवढे काही कॉन्टॅक्ट्स असतील, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जी काही माहिती असेल, त्यांचे कोर्सेस असतील, त्यांची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तुम्ही त्यांना तिथून जाऊन रीच आउट करू शकता. आणि प्रेम ठेवा, प्रेमात राहा आणि सगळे मिळून आपण तरक्की करूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.